या ठिकाणी मूर्तीपूजन होत आहे. दीप प्रज्वलन करून खऱ्या अर्थानं आजच्या ह्या सुंदरशा सोहळ्याला सुरुवात होते. शिवजयंती महोत्सव 2014 अध्यक्ष सन्माननीय बाबाराजे आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व सातारा जावली विभागाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये निश्चितच मशाल तुकारात जोरदार झाल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की सोहळा सन्मानाचा, सोहळा शिवजन्माचा, सोहळा मशाल महोत्सवाचा. या निमित्तानं आलेले शिवव्याख्याते सन्माननीय लाडसाहेब यांचा शाल व शिव सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय विनोदजी कुलकर्णी, सन्माननीय विनोदजी कुलकर्णी यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय विनोदजी कुलकर्णी निश्चितच दैनिक पुण्यनगरीचे सातारा आवृत्ती प्रमुख. आपला हा आवाज, आपली ही किमिया आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवणारे याचाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातो. धन्यवाद. न दवडता मी आपला हा महिलांच्या सन्मानाचा पुरस्कार सोहळा सुरू करते. सर्वप्रथम मी साताऱ्यातील सर्वच महिला ज्या आपापल्या क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात त्यांना आणि इथं जमलेल्या सर्वच नागरिकांना, स्टेजवरच्या मान्यवरांना सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि पुरस्कार सोहळा सुरू करते. पुढची संस्था तयार व्हायचंय 12 बलुतेदार महिला संघटना. महिला एकत्र येऊन काम करतात. खरंच यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या महिला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महिला दिनाला विविध उपक्रम करतात. यांचं जोरदार स्वागत करूया आपण. पुढील संस्था आहे रणरागिणी महिला ढोल पथक. रणरागिणी महिला ढोल पथक या संस्थेच्या संस्थापकाविषयी मी माहिती सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल. आपण सगळेच डॉक्टरांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. डॉक्टर प्रवीण कुमार जरग, नंतर डॉक्टर विक्रांत देशमुख यांनी मंचावर यायचं आहे. मेडिकल ऑफिसर, सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांचं कोविड योद्धा म्हणून जे काम झालेलं आहे ते अतिशय अमूल्य काम आहे. डॉक्टर विक्रांत देशमुख यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर डॉक्टर विनायक दिनकर गुरव यांनी मंचावर यायचं आहे. डॉक्टर विनायक दिनकर गुरव यांनी
त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल यांना इथं सन्मानित केलं जात आहे। यानंतर महिलांकडे परत वळत आहे मी। विहिका शहा, तिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। अपर्णा शिंदे, या समितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहभागातून हा उद्याचा शिवजयंतीचा महोत्सव आपण साजरा करतोय। काल अतिशय सुंदर असं शाहीर नंदेश उमाप यांचा शिवसोहळा हा अतिशय देखणा असा कार्यक्रम काल गांधी मैदानावर पार पडला। आज पण मशाल रॅली आणि सातारा शहरातील ज्या महिलांनी वेगवेगळ्या म्हणजे विभागांमध्ये काम केलंय त्यांचा सत्कार, त्याचबरोबर डॉक्टर काही ज्यांनी कोविड इतर याच्यामध्ये काम केलं त्यांचा सत्कार, आणि ज्या अकॅडमी सगळ्या इथं आल्या, युवा अकॅडमी असेल, राजे अकॅडमी असेल, ते दया सरांची अकॅडमी, सगळेच यांचा सुद्धा सत्कार आज इथं झालाय। थोडा कार्यक्रमाला उशीर झाला, खरं म्हणजे हा कार्यक्रम हे सगळे सत्कार समारंभ माननीय सातारचे SP समीर शेख सरांच्या हस्ते होणार होता, पण महाबळेश्वरला मुख्यमंत्र्यांचं आज दौरा होता आणि त्या बंदोबस्तामध्ये ते तिथं अडकले, त्यामुळं त्यांना इथं वेळेमध्ये पोहोचता आलं नाही। पण त्यांनी या कार्यक्रमाला आणि आपल्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा ह्या त्यांनी दिलेल्या आहेत। मी सर्वप्रथम तर सर्व आपल्या शिवजयंती महोत्सव समितीचे आमचे सदस्य आज इथं स्टेजवर आहेत। आज सगळ्यांच्या नियोजनातनं हा कार्यक्रम इथं होतोय आणि ज्या महिलांचा किंवा जे वेगवेगळे इनर व्हील असेल, आपलं उंडाळ्याचा जो 12 बलुतेदार याचा बचत गट होता त्यांचा सत्कार असेल, सगळे जे सत्कार आज झाले किंवा यांची निवड जी झाली, इथं थोडा उल्लेख करू इच्छितो की आपल्या रेणुताई येळगावकर यांच्या माध्यमातून, तसंच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या निमिषा शाह मॅडम इथं आहेत, या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम किंवा या निवडी ज्या आहेत त्या करण्यात आल्या आणि अतिशय ज्यांनी खरंच काम केले साताऱ्यामध्ये या सगळ्यांचं जे काही आहे ते सन्मान एक छोट्या स्वरूपामध्ये, फार काही या सन्मानाचं वेगळं महत्व मी असं आहे असं म्हणत नाही, पण एक सातारकरांसाठी केलेला हा सन्मान खरं म्हणजे होता आणि या निमित्तानं सगळ्यांना काम चांगल्या पद्धतीनं करायला एक ऊर्जा मिळावी। या अजिंक्यतारा किल्ल्यावरून, या अजिंक्यतारा किल्ल्याच्या या इथं सदर जी आहे आपली, इथं हा सत्कार झाल्यामुळे नक्कीच शिवजयंतीच्या निमित्ताने एक ऊर्जा अजून मोठं काम करायला सगळ्यांना मिळेल। खरं म्हणजे महिलांचा सत्कार घेण्यामागं आमचा सगळ्यांचा हेतू एक म्हणजे थोडा वेगळा होता, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हे युगपुरुष म्हणून त्यांना आपण ओळखतो। आज मगाशी आपले कोल्हापूरहून आलेले मान्य सुनील बापू यांनी सांगितले की आज जे जे भारताचा जो भाग आहे हा मराठेशाही आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा त्यांच्यानंतर सातारा राजधानी ज्यांनी केली ते छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या याच्यामुळं आज भारताचा हा सगळा भाग जो आपण बघतो तो भारतामध्ये राहिला, ही वस्तुस्थिती आहे। आणि आज यांना घडवलं कोणी, तर या सगळ्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची संकल्पना, स्वराज्याच्या संकल्पनेची
ज्योत पेटवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राजमाता जिजाऊंनी केलं हे आपण सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे महिलांचा सत्कार या ठिकाणी या शिवजयंतीच्या निमित्तानं व्हावा अशी एक आमची सगळ्यांची म्हणजे अपेक्षा, एक प्रयत्न होता आणि नक्कीच तो प्रयत्न यशस्वीरित्या आज इथं पार पडलाय. थोडं मला माहित आहे आता हे आपलं खरं म्हणजे किल्ल्यावर हा कार्यक्रम घ्यायचं आपलं दुसरंच वर्ष आहे. त्यामुळे अजून जरा थोडं नियोजन, थोडं नवीन जे काही अनुभव येतात त्यामुळे जरा कार्यक्रम जरा आपण अडखळत करतोय. पण मला आपल्याला अगदी मनापासून खात्री द्यायची आहे किंवा आपले कोल्हापूरहून आलेले पाहुणे जे आहेत त्यांना पण आहे की पुढच्या वेळेला ज्या वेळेला आपण इथं अजिंक्य ताऱ्यावर याल किंवा हा कार्यक्रम पुढच्या वर्षी जेव्हा येणाऱ्या पुढच्या 19 फेब्रुवारीला ज्यावेळेला होईल, 18 फेब्रुवारी, त्यावेळेला नक्कीच या अजिंक्य ताऱ्याचं आणि इथलं स्वरूप अजून चांगल्या पद्धतीनं बदललेलं असेल हे या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. त्यांची सुरुवात आज आपला किल्ल्याला येणारा जो रस्ता आहे त्याच्यापासून खऱ्या अर्थानं झाली. आज कॉन्क्रीटचा हा रस्ता झालाय, अजून काही भाग त्याच्यातला खालचा जो आहे तो व्हायचा आहे. पण एक किल्ल्याला अजिंक्य तारा किल्ल्याचं जे महत्व आहे आणि अजिंक्य तारा किल्ल्याची एक सातारकरांची या आपल्या किल्ल्याबद्दलची जी आस्था, जे प्रेम, जे आदर आहे हा कायम राहायला पाहिजे. आणि इथे येणाऱ्या म्हणजे सकाळी येणाऱ्या वॉकसाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा आणि दिवसभरामध्ये किल्ल्यावर फिरायला येणाऱ्या बाहेरच्या पर्यटकांना किंवा इतिहासकारांना सुद्धा एक इथं चांगली वास्तू बघायला मिळावी. इतिहासातलं जे आता आपण ही सदर आपण इतके वर्ष येत होतो पण कुणाला कळत नव्हतं ही सदर इथं आहे. याचं उत्खनन केलं लोकांनी, सगळ्यांनी, म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा एक इतिहासावर प्रेम करणारे जे सगळे होते सगळ्यांनी मिळून येऊन सातारकरांनी इथं हे केलं आणि आज एवढा सगळा इथं सदर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत हे आपल्याला कळालं. आज नाही हे पाण्याचे स्तोत्र जे आहेत हे इथं आहेत, त्याची काही प्रमाणामध्ये डागडुजी वगैरे आपण केली. त्यामुळे नक्कीच या किल्ल्याचं स्वरूप बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. खरं म्हणजे आमची सगळ्यांचा प्रयत्न होता की गिरीश महाजनांना मुद्दामून आजच्या कार्यक्रमाला आणायचं, कारण ते पर्यटन मंत्री आहेत आणि किल्ल्यावर आल्यानंतर नेमकं अजिंक्य तारा किल्ल्यावर काय आहे. कारण काय होतं, प्रत्येक जण शिवाजी महाराजांचं म्हटलं की रायगड, प्रतापगड, सिंहगड आणि हे ठराविक जे किल्ले इतिहासामध्ये थोडं ज्यांचा उल्लेख सारखा आलाय किंवा पन्हाळगड असेल अशा यांच्याकडेच शासनाचं पण थोडं लक्ष जातं आणि बाकी ठिकाणी थोडं दुर्लक्ष होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न होता की गिरीश महाजनांना इथं आणायचं, त्यांच्या हस्ते सत्कार व्हावेत. पण 2 दिवस भारतीय जनता पार्टीचं दिल्लीमध्ये म्हणजे देशाचं जे आहे ते अधिवेशन हे दिल्लीमध्ये सगळ्यांचं सुरू आहे. आता मला पण जाणं भाग होतं पण मला आपले सगळे कार्यक्रम असल्यामुळे जाता आलं नाही. पण गिरीश महाजन तिकडे गेले त्यामुळे इकडे आल्यात, पण त्यांना परत एकदा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किल्ल्यावर आणू. या किल्ल्याचं आपण जे एक मास्टर प्लॅन ज्याला आपण म्हणू, जो आपण करतोय तो त्यांच्या पुढे मांडू आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच पर्यटनाच्या माध्यमातून इथं चांगला निधी आपण आपल्या अजिंक्य तारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी म्हणा, या किल्ल्याचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढ्यांसाठी मांडण्यासाठी म्हणा किंवा इथं येणारे जे इतिहास प्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर, शाहू महाराजांवर ज्यांचं प्रेम आहे, जे मराठेशाही आपण जी म्हणतो, मराठेशाही काही एकट्या मराठ्यांची नव्हती तर महाराष्ट्रातल्या सर्व मावळ्यांनी, सर्व जाती धर्माच्या, त्याला 12 बलुतेदार म्हणू किंवा सगळ्यांनी मिळून स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे छत्रपतींबरोबर लढले त्या सगळ्यांची ही मराठेशाही होती. आणि म्हणून ती ओळख आपली कायम राहिली पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात खऱ्या अर्थानं त्याचा उल्लेख मागाशी झाला की सगळ्यात जास्त मराठ्यांच्या राज्याचा विस्तार जो झाला हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात झाला, ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात कमी माहिती जी आहे ही छत्रपती शाहू महाराजांची इतिहासामध्ये आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.
छत्रपती शाहू महाराज ही लढवई किंवा असं मोठ्या लढाया त्यांनी केल्या नाही, पण ज्याचा उल्लेख आपल्या यांनी सुनील बापूंनी केला, त्यांनी जे सांगितले की सगळ्या कुणाला कुठं नेमायचं, कुणाला कुठं बसवायचं आणि सगळ्यांचा ताबा किंवा कंट्रोल हा बरोबर कसा ठेवायचा, याच्यामध्ये ज्याला आपण स्टेट्समनशिप म्हणतो, त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज फार म्हणजे पारंगत होते असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून त्यांच्या काळात मराठ्यांचं खरं राज्य जे आहे ते अगदी म्हणजे दिल्ली आणि दिल्लीच्या पण पुढं हे अटकपर्यंत जे आपण म्हणतो तिथपर्यंत मराठ्यांचं राज्य पोचलं होतं. काही ठिकाणी बंगालमध्ये सुद्धा मराठ्यांचं राज्य किंवा बंगालमध्ये सुद्धा मराठी त्यावेळेला पोचले होते. ही सुद्धा इतिहासामधल्या नोंदीवरनं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून हा इतिहास आपला सातारकरांचा, आपल्या सातारच्या शाहू महाराजांचा आपण सगळ्यांनी जिवंत ठेवला पाहिजे. आपल्या साताऱ्यातील आपल्या पुढच्या पिढ्यांना, मुलांना, इथं मुली ज्या आहेत त्यांना कळायला पाहिजे की बाबा सातारच्या शाहू महाराजांनी काय केलं. आज एक होतं की शाहू महाराज म्हणले की आपले कोल्हापूरचे जे शाहू, सगळ्यांना वाटतं शाहू महाराज म्हणजे सातारा आणि ते एकच आहे, ते पण मोठे होते. कोल्हापूरचे शाहू महाराजांनी पण सामाजिक याच्यामध्ये फार मोठं काम केलं सुधारणा करण्यामध्ये. पण सातारच्या शाहू महाराजांनी जे इथं राजधानी सातारची केली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं साताऱ्यामध्ये बसून भारतभर, हिंदुस्थानभर जो त्यांनी मराठीशाहीचा जो कारभार, जे राज्य त्यांनी चालवलं, हा विषय जो आहे हा सगळ्यांपुढे आला पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक सुद्धा करण्याच्या दृष्टीनं आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत, कारण ती सातारकरांची खरी ओळख आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेसाठी योगदान जे आहे ते सगळ्यांना ज्ञात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सातारसाठी जे केलं त्यांचं सुद्धा कुठेतरी साताऱ्यामध्ये स्मारक व्हावं. मी अनेक वेळेला बोलतो की रणवीर कपूरच्या पिक्चरमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख आल्यावर आमच्या पोरांना कळतं की सातारचे शाहू महाराज केवढे मोठे होते. हे दुर्दैव आहे. कुठला तर ऍक्टर एक डायलॉग मारतो आणि मग आम्हाला अभिमान वाटायला लागतो की आमचे सातारचे शाहू महाराज होते म्हणून. ही खरं म्हणजे त्या पिक्चर मधनं त्यांनी दाखवलं, ही वस्तुस्थिती दाखवली, पण वाईट तेच वाटतं की आपल्याला आपला इतिहास माहित नाही. पण कोणतर ऍक्टर हिंदी पिक्चर मध्ये मी सातारा के छत्रपती शाहू का सेवक हूं म्हणतो आणि मग आपल्याला कधी आपले शाहू महाराज आहेत म्हणून. ही थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपली सगळ्यांचीच, म्हणजे कोण आपणच कमी पडलो याच्यामध्ये हे आपण सुद्धा सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण आता आपल्याला आपल्या चुका, आपण कुठं कमी पडतोय हे आपल्याला कळालंय. त्यामुळे नक्कीच आपण सगळेजण मिळून छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आणि या अजिंक्यताराचा इतिहास हा परत एकदा जागा करू. तो पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचे काम करेल अशा पद्धतीनं या अजिंक्यतारा किल्ल्यावर तो इतिहास आपण मांडू. आणि इथं अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम, नुसता आपलाच नाही, आपण दरवर्षी शिवजयंतीच्या यानं घेतो, पण इतरांनी सुद्धा या ठिकाणी येऊन वेगवेगळे कार्यक्रम अजिंक्यतारा किल्ल्यावर करावेत. अशा पद्धतीचं लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या इथं किल्ल्यावर निर्माण करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे आणि नक्की त्याला आपल्या शासनाच्या माध्यमातून यश मिळेल याची मी आपल्याला सर्वांना खात्री देतो. परत एकदा सर्वजण ज्यांचे सत्कार झाले, माझ्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांचं मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ह्या सगळं नियोजन ज्यांनी केलं, म्हणजे सगळ्या महिलांचं वगैरे सगळ्यांना कुणाचं काय काम आहे, कुठल्या याच्यासाठी द्यायचं, त्यासाठी आपल्या जळगावकर ताई आहेत, आपले सगळेच, या सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन, आभार मानतो आपल्या समितीच्या वतीने. खरं म्हणजे त्या आमच्या समितीच्याच भाग आहेत, तसं आभार मानणं जरा चुकीचंच होतंय, पण तरी एवढं नियोजन त्यांनी केलं त्याबद्दल आभार मानतो. थोडा उशीर झाला कार्यक्रमाला जरा, म्हणजे आपण आता इंडियन स्टँडर्ड टाइम आपला असतो, पण ते इंडियन स्टँडर्ड टाइम जरा थोडा जास्त लांबला एवढं सांगतो. पण परत एकदा सगळ्यांना मनापासून आपण आला, सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचं सत्कार मूर्ती, सगळ्या अकॅडमीची मुलं
सगळ्या मुली आल्या, सगळ्यांचं मनापासून अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वागत करतो या मशाल महोत्सवासाठी. उद्या सुद्धा आपली मिरवणूक आहे, भव्य मिरवणूक आपली आपण काढतोय, त्याला पण आपण सगळ्यांनी मिरवणुकीसाठी यावं. कारण सगळी मिरवणूक झाल्यानंतर आपल्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला म्हणजे तिथं आरती, तिथं अभिषेक हा त्या ठिकाणी आपण करणार आहे. उद्या काही नेहमीची मिरवणुकीचे आपलं सगळं आहेत, तर थोडं वेगळी मिरवणूक व्हावी, काहीतरी मिरवणुकीमध्ये वेगळं थोडं बघायला मिळावं, हा प्रयत्न आमचा आपल्या महोत्सव शिवजयंती महोत्सव समितीचा यावेळेला राहिलाय. त्यामुळं सातारकरांनी नक्कीच ते बघण्यासाठी यावं. केरळवरनं जे तिथले म्हणजे वाद्य आहे ते आपण उद्या मिरवणुकीसाठी जसं आपलं झांज पथक असतं तसं त्यांचं वाद्य पथक आपण केरळवरनं आपण इकडे त्यांना बोलवलंय आणि उद्या त्यांचं सुद्धा वाद्य पथकाचा कार्यक्रम हा मिरवणुकीमध्ये आकर्षण असणार आहे. आपले झांज पथक वगैरे आहेतच, त्यामुळे ते सुद्धा असणार. पण सगळ्यांनी उद्याच्या याला येऊन उद्याची मिरवणूक आपण हे करावी. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आपण सगळ्यांनी मिळून अभिवादन करायचे, आरती करायचे आणि मग उद्याची आपली मिरवणूक आणि शिवजयंतीचा आपला कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी उद्या समाप्त होईल. सगळ्यांनी उद्या सुद्धा आपला सहभाग द्यावा एवढी विनंती करतो. परत एकदा सगळेजण आला, सगळ्यांचं मनापासून स्वागत. विनोद कुलकर्णी असतील, अमोल वगैरे सगळेच आला, सगळ्यांचं मनापासून स्वागत. थोडा उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. उंच मन दे दुर्गा आम्हाला, रवीच्या समान द्युती दे आमच्या मतीला, अतिवेगवान पद दे पतधावण्याला, हिंदवी स्वराज्य करण्या शिवकाळ झाला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधते तो योग. राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तैच हलवावे पुरुष. याउपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, छत्रपती श्री शिवेंद्र महाराज की जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, छत्रपतींचा जय जयकार. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे पण विशेष आभार. आमचे मार्गदर्शक माननीय विनोदजी कुलकर्णी हे आम्हाला कायम मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष म्हणून ते या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करून त्यांचेही आभार मानून आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिला. याच पद्धतीने उद्याही सातारा शहरामध्ये जे भव्य दिव्य अशी ऐतिहासिक मिरवणूक निघणार आहे, यामध्ये पण आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती. सर्वांचे धन्यवाद.